गर्दीपासून लांब राहणाऱ्या महिला कमजोर नाही, खास असतात. जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही कधी विचार केला आहे का की काही महिला लग्न समारंभात, मार्केटमध्ये किंवा गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये अस्वस्थ का वाटतात? जर तुम्हीही त्यांच्यातील एक असाल किंवा तुमच्या ओळखीतील कोणी अशी महिला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की गर्दीपासून दूर राहण्याची इच्छा ही फक्त एक आवड नसून ती एक खोल मानसिक प्रक्रिया आहे. आणि शेवटी मी तुम्हाला एका संशोधनाबद्दल सांगणार आहे, जे तुमची विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकेल. जेव्हा आपण गर्दीबद्दल बोलतो, तेव्हा बहुतेक लोक ते सामान्य मानतात, पण काही महिलांसाठी ते सामान्य नसते. त्यांच्या दृष्टीने गर्दी म्हणजे आवाज, अनावश्यक संवाद, सतत लागलेल्या नजरा आणि एक विचित्र अस्वस्थता. ही कोणतीही कमजोरी नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मानसशास्त्रात याला इंट्रोव्हर्जन किंवा अतिसंवेदनशीलता असे म्हणतात. अशा महिला एकटेपणाला कमजोरी नव्हे तर आपली ताकद मानतात. सर्वप्रथम इंट्रोव्हर्टेड व्यक्तिमत्वाबद्दल बोलूया. इंट्रोव्हर्ट व्यक्तींना सामाजिक वातावरणापेक्षा एकांतात वेळ घालवून जास्त ऊर्जा मिळते. गर्दीत राहिल्याने त्यांची मानसिक आणि भावनिक ऊर्जा कमी होते. हे अगदी मोबाईलची बॅटरी पटकन संपण्यासारखे आहे. म्हणून त्या एकट्या वेळेत स्वतःला पुन्हा रिचार्ज करतात. मानसिक संतुलन राखण्यासाठी हे त्यांच्यासाठी आवश्यक असते. दुसरे कारण म्हणजे सेन्सरी ओव्हरलोड म्हणजेच संवेदनाचा अतिरेक. काही महिलांचा मेंदू अत्यंत संवेदनशील असतो. त्या आवाज, प्रकाश, वास आणि स्पर्श यांना खूप तीव्रतेने अनुभवतात. गर्दीत या सर्व गोष्टी एकाच वेळी त्यांच्यावर परिणाम करतात. त्यांचा मेंदू हे सर्व प्रक्रियात करताना थकतो. म्हणूनच त्या शांत आणि कमी उत्तेजन असलेल्या जागा पसंत करतात, जिथे त्यांचे मन शांत राहू शकते. आता प्रश्न असा आहे की हे फक्त सवय आहे की यामागे विज्ञानही आहे? जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये लिहा, हो, विज्ञान. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण पुढील माहिती आणखी रंजक आहे. तिसरे कारण म्हणजे सोशल अँक्झायटी म्हणजे सामाजिक चिंता. ही भीती नसून एक प्रकारची सतर्कता आहे. गर्दीत असताना काही महिलांना असे वाटते की लोक त्यांच्याकडे पाहत आहेत, त्यांच्याबद्दल विचार करत आहेत किंवा त्यांचे मूल्यांकन करत आहेत. हा एक मानसिक दबाव बनतो. त्यांना सतत योग्य दिसणे, योग्य बोलणे आणि योग्य वागणे आवश्यक आहे असे वाटते. ही सततची जाणीव त्यांना थकवते. त्यामुळे त्या अशा ठिकाणांपासून दूर राहणे पसंत करतात. चौथा मुद्दा म्हणजे निजता आणि वैयक्तिक स्पेसची गरज. प्रत्येकाला स्वतःची एक खाजगी दुनिया हवी असते, पण गर्दीत ती हरवते. लोक जवळ येतात, प्रश्न विचारतात, बोलतात आणि कधीकधी वैयक्तिक मर्यादा ओलांडतात. काही महिलांसाठी हे अत्यंत अस्वस्थ करणारे असते. त्या त्यांच्या शारीरिक आणि मानसिक सीमांचे रक्षण करू इच्छितात. एकांत त्यांच्यासाठी सुरक्षित जागा असते. पाचवे कारण म्हणजे खोल आणि अर्थपूर्ण नात्यांची इच्छा. गर्दीपासून दूर राहणाऱ्या महिला वरवरच्या नात्यांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना सखोल आणि अर्थपूर्ण संवाद आवडतो. गर्दीत बहुतांश संभाषण वरवरचे आणि दिखाऊ असते. त्या त्यात वेळ घालवू इच्छित नाहीत. त्यांच्या दृष्टीने क्वालिटी ही क्वांटिटीपेक्षा अधिक महत्त्वाची असते. सहावा मुद्दा म्हणजे स्वतःशी जोडले. पण गर्दीत आपण अनेकदा स्वतःपासून दूर जातो. इतरांच्या अपेक्षा, मते आणि वागण्यात आपण हरवून जातो. पण ज्या महिला एकांताला महत्त्व देतात, त्या स्वतःच्या विचारांशी, भावनांशी आणि स्वप्नांशी जोडलेल्या राहू इच्छितात. आत्मचिंतन आणि त्यांना अधिक मजबूत बनवते. सातवे कारण म्हणजे नियंत्रणाची भावना. गर्दीत अनेक गोष्टी अनिश्चित असतात. कोण काय बोलेल, काय करेल किंवा परिस्थिती कशी बदलेल हे माहिती नसतं. काही महिलांना ही अनिश्चितता अस्वस्थ करते. त्या अशा वातावरणात राहणे पसंत करतात जिथे त्यांना नियंत्रणाची भावना मिळते. त्यामुळे त्यांना मानसिक शांतता मिळते. आठवा मुद्दा म्हणजे ऊर्जेचे जतन. प्रत्येकाची ऊर्जा मर्यादित असते. गर्दीत संवाद, वावर आणि सामाजिक अपेक्षा पूर्ण करण्यात बरीच ऊर्जा खर्च होते. काही महिला ही ऊर्जा त्यांच्या छंदांवर, कामावर किंवा कुटुंबावर खर्च करणे पसंत करतात.
हा एक शहाणपणाचा निर्णय असतो. 9वा कारण म्हणजे समाजाच्या दबावातून मुक्ती. समाज महिलांकडून अपेक्षा ठेवतो की त्या नेहमी मिलनसार असाव्यात, सर्वांना खुश ठेवाव्यात. पण गर्दीपासून दूर राहणाऱ्या महिला या दबावाला आव्हान देतात. त्या स्वतःच्या अटींवर जगू इच्छितात. प्रत्येकाला खुश करणे शक्य नाही हे त्या समजून घेतात. आता एक महत्त्वाच्या संशोधनाबद्दल बोलूया. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार जे लोक एकांतात वेळ घालवतात त्यांची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता अधिक चांगली असते. एकांत मनाला सखोल विचार करण्याची संधी देतो. हे संशोधन सिद्ध करते की गर्दीपासून दूर राहणे ही कमजोरी नसून मानसिक ताकद आहे. 10वा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे भावनिक सुरक्षितता. गर्दीत अनेकदा आपल्याला भावना दडपून ठेवाव्या लागतात, पण एकांतात महिला त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकतात. रडू शकतात, हसू शकतात, राग व्यक्त करू शकतात. ही भावनिक स्वातंत्र्य त्यांचे मानसिक आरोग्य जपते. जर तुम्हाला या व्हिडिओमधील गोष्टी पटल्या असतील तर कमेंटमध्ये लिहा, मीही अशीच आहे किंवा मी अशा व्यक्तीला ओळखते. आणि माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, गर्दीपासून दूर राहणे ही कमजोरी नाही तर एक सुंदर वैशिष्ट्य आहे. अशा महिला स्वतःला समजतात आणि त्यांच्या मानसिक शांततेला प्राधान्य देतात. ही दयेची नव्हे तर आदराची गोष्ट आहे. समाजाने हे स्वीकारायला हवे आणि प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने जगण्याची मोकळीक द्यायला हवी. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.